नागपुर नंदनवन पुलिस ने जबरन चोरी के मामले में एक आरोपी को गिरफ्तार किया है। आदर्श नगर निवासी मोती उर रहमान अपने घर के सामने बैठकर अखबार पढ़ रहे थे, तभी एक युवक ने चाकू दिखाकर उन्हें धमकाया और उनके पास से मोबाइल और 4,000 रुपए लूट कर फरार हो गया। पीड़ित के बेटे अशफाक मोहम्मद की शिकायत पर नंदनवन थाने में मामला दर्ज किया गया। पुलिस ने तेजी से कार्रवाई करते हुए आरोपी सोहेल इकबाल कुरैशी निवासी बड़ा ताजबाग को गिरफ्तार कर लिया है। पूछताछ में आरोपी ने अपराध कबूल कर लिया है। फिलहाल पुलिस ने आरोपी को हिरासत में लेकर आगे की जांच शुरू कर दी है। पोलीस उपनिरीक्षक संजय ठाकूर पोलीस ठाणे नंदनवन येथे कार्यरत असून पोलीस ठाणे नंदनवन येथे दाखल असलेला अपराध क्रमांक 154 2026 चा कलम 309(4), 352, 351 2 भारतीय न्याय संहिता प्रमाणे सहकलम 425 भारतीय हत्यार कायदा व कलम 135 मपोका या अन्वये दाखल असलेला गुन्हा दाखल झालेला आहे। सदर गुन्हा तील फिर्यादी अशफाक मोहम्मद मोतीउर रहमान हे असून त्यांनी पोलीस ठाणे येथे दिनांक 9/4/2026 रोजी येऊन माहिती दिली की त्यांचे वडील हे त्यांच्या राहते घरी आदर्श मोबाईल शॉपच्या समोर पोलीस ठाणे नंदनवन येथे बसलेले असताना घराबाहेर बसलेले असताना त्याच्या वडिलांना आरोपी नामे सोहेल इकबाल कुरैशी हा तेथे आला व त्यांना पैशाची मागणी करू लागला व त्यांना चाकू दाखवून त्यांच्या खिशातील एक अँड्रॉइड फोन आणि रोख रक्कम 4,800 रुपये त्याने हिसकावून घेतले। अशा माहितीवरून फिर्यादीने पोलीस ठाणे येथे येऊन तात्काळ माहिती दिल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे नंदनवनचे कैलाश देशमाने सरांनी पोलिसांना तात्काळ तेथे पाचारण केले। नमूद आरोपी हा घटनास्थळी पळून जात असताना त्याला तेथेच पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस ठाणे येथे हजर केले। दिनांक 9/4/2026 रोजी त्याला अटक केलेली असून त्याचा आपण PCR घेतलेला आहे। सध्या तो पोलीस कोठडीमध्ये असून त्याच्याकडून आपण सदर गुन्ह्यात त्यांनी जबरदस्तीने चोरलेला एक अँड्रॉइड फोन तसेच घटनास्थळावर त्यांनी वापरलेले चाकू हा जप्त करण्यात आलेला आहे आणि त्याच्याकडून बाकीच्या काही पैशाची आपण रिकव्हरी पण केलेली आहे व सध्या तो पोलीस कोठडीमध्ये आहे। सध्या आरोपी हा पोलीस कस्टडीमध्ये असून वरिष्ठांच्या आदेशान्वये सदर गुन्ह्याचा तपास अजून पुढे सुरू आहे।